जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, रायगड पोलीस शिपाई या पदासाठी यावर्षी 391 जागा आहे आणि अजूनपर्यंत इथे पाण्यामुळे पावसामुळे ग्राउंड हे सुरूच आहे विद्यार्थी मित्रांनो। तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं आहे त्या विद्यार्थ्यांचे खूप दिवसपासून मेसेज फोन येत आहे की सर नेमकं ग्राउंड कट ऑफ किती लागेल। आमचा अजूनपर्यंत ग्राउंड झालेला आहे पण अजूनपर्यंत अंदाज आलेला नाही आहे। आमचं ग्राउंड 40 झालेलं आहे, काही विद्यार्थी म्हणत आहे माझा 36 झाला आहे, 38 झालेला आहे, काही म्हणत आहेत की 45 झाला आहे। तर यानुसार विद्यार्थ्यांचे कमेंट आणि फोन त्यानंतर त्यांचा वैयक्तिक ग्राउंड कसं झालं आहे त्यानुसार कट ऑफ किती जाऊ शकतो आणि मागच्या वर्षीच्या ज्या अंदाजानुसार इथे कट ऑफ किती जाऊ शकतो। यावर्षी पाण्यामुळे विद्यार्थ्यांचा पावसामुळे 1-2 मार्कचा फरकसुद्धा पडत आहे, पण काही विद्यार्थ्यांना ग्राउंड हे इझीसुद्धा जातं आहे। आता काही विद्यार्थ्यांच्या नशिबामुळे पाऊस नाही आला कुठे कधी, त्यामुळे त्यांचं ग्राउंडसुद्धा चांगलं झालं आहे। काही विद्यार्थ्यांचं ग्राउंड हे छान झालं आहे, काही विद्यार्थ्यांचं ग्राउंड थोडं खराब झालेलं आहे। तर सर्वांचा आपण आढावा घेऊन एक अंदाजित कट ऑफ बनवलेला आहे। त्याआधी बघा इथे जागा किती आहे। तर जागा बघायला गेलो आपण तर जागा या खूप चांगल्या पद्धतीच्या जागा आहे। इथे जवळपास आपण जर बघितलं तर ठाणेनंतर इथे चांगल्या जागा आहे, ठाणे आणि पुणे ग्रामीण नंतर, ठीक आहे। तर पहा 391 जागा आहे। मागच्या वर्षीसुद्धा इथे चांगल्या प्रकारे जागा होत्या आणि चांगल्या प्रकारे इथे पेपरसुद्धा आलेला होता। तर बघा 391 जागा आहे, खुलासाठी 128 जागा आहे, सर्वसाधारणमध्ये एकूण EWS 49, SCBC 40, OBC 59, विमाप्र 6, भजड 5, भजक 14, भजब 8, विजा 8, अनुसूचित जमाती 27 आणि अनुसूचित जाती एकूण 47 जागा आहे। सर्वसाधारण जर बघायला गेलो तर 130 जागा आहे आणि महिलांसाठी 117 जागा आहे, ठीक आहे। तर पहा आणि रिझर्वेशनमध्ये जर चेक केलं तर चांगल्या पद्धतीच्या जागा देण्यात आलेल्या आहे। आता सर्व काही जागेवर डिपेंड असतात कट ऑफ वगैरे, पण इथे जसं पाहिलं तसे इथे फॉर्मसुद्धा पडलेले नाही आहे यावर्षी। मागच्या वर्षी भरपूर इथे फॉर्म होते पण यावर्षी फॉर्मसुद्धा कमी पडलेले आहे। जिथे 160-170 जागा होत्या तिथे याच्यापेक्षासुद्धा चांगल्या प्रकारे पर्सेंटेजनं जर आपण काढलं तर इथे 60% फॉर्म पडले, तर तिथे याच्यापेक्षा जवळपास 90% किंवा 95% फॉर्म पडलेले आहे जागेनुसार। पण इथे तितके खास काही फॉर्म पडलेले नाही आहे, त्याचं कारण अजूनपर्यंत कळू शकलेलं नाही। इथे आणि ठाणेला फॉर्म खूप कमी पडलेले आहे। अदर डिस्ट्रिक्टनुसार च्या विचार जर केला आपण तर पहा इथे कट ऑफ त्याच्यावरच ठरणार आहे। तर पहा इथे कट ऑफ एक्झॅक्टली जाऊ किती शकतो कास्टनुसार। तर पहा खुला हा विद्यार्थी मित्रांनो 41+ जाऊ शकतो, ठीक आहे। 41+ हा सेफ स्कोर असू शकतो किंवा सर्वसाधारणमध्ये 42च्या आसपास तुमचा जाऊ शकतो। 41-42 ओपनमध्ये सर्वसाधारण जाऊ शकतो, ठीक आहे। त्यानंतर बघा महिलांसाठी हा 40+ हा राहू शकतो खुल्यामध्ये, ओपनमध्ये। त्यानंतर बघा आपण बघूया EWS हा 25 ते 32च्या रेंजमध्ये तुमचा सर्वसाधारण पाहायला मिळू शकतो किंवा 34। आता यावर्षी EWSमध्ये जास्त काही विद्यार्थी नाही राहिल्यामुळे कट ऑफ हा 25च लागतो आहे, पण तरी पण इथे 25 ते 32 या अंदाजामध्ये मला वाटते की कट ऑफ जाईल EWSचा, ठीक आहे, सर्वसाधारण। आणि महिलांचा तर 25 फिक्सच राहील, ठीक आहे। SCBCसुद्धा महिलांचा 25च्या आसपासच राहील आणि SCBC सर्वसाधारण हा जवळपास 30 ते 36च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो, ठीक आहे। त्यानंतर बघा OBC हा जवळपास 34 ते 38च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो OBC सर्वसाधारण, आणि महिलांचा 30+ तुम्हाला पाहायला मिळू शकतो OBCचा। त्यानंतर विमाप्र म्हणजे SBCचा तुम्हाला सर्वसाधारण हा 32+ पाहायला मिळू शकतो आणि महिलांचा हा 25च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो। भजडचा जो कट ऑफ आहे, भजड
तो तुम्हाला पाहायला मिळू शकतो 34च्या आसपास, ठीक आहे, सर्वसाधारण, किंवा 36च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो. आणि महिलांचा भजड 25+ किंवा 25 ते 30च्या आसपास तुम्हाला महिलांचा पाहायला मिळू शकतो. त्यानंतर भजक हा तुम्हाला 34 ते 38च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो, ठीक आहे, कारण की जागा भरपूर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथे कटऑफ अशा प्रकारे जाऊ शकतो. त्यानंतर भजब तुम्हाला कटऑफ हा भजबचा 34 किंवा 36च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो. महिलांचा तोच राहील 25च्या आसपास. विजा चा कटऑफ तुम्हाला 36 पाहायला मिळू शकतो, 36+ पाहायला मिळणार. आणि एस टीसाठी कटऑफ तुम्हाला 32+ पाहायला मिळू शकतो सर्वसाधारण, आणि महिलांचा 25च्या आसपास राहील. त्यानंतर SCसाठी सुद्धा तुम्हाला 32+ पाहायला मिळू शकतो, आणि महिलांचा तोच 25 ते 30च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो. आणि सर्व जे रिझर्वेशन आहे ते 25 ते 30च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कोणतंही रिझर्वेशन असू द्या, फक्त खेळाडू सोडून आणि होमगार्ड सोडून, ठीक आहे. होमगार्डसुद्धा तुम्हाला सर्वसाधारणच्या आसपास पाहायला मिळेल. म्हणजे कोणत्या बी कास्टचा आहे तो 34 ते 36च्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. आपापल्या कास्टनुसार तुम्हाला पाहायला मिळेल होमगार्ड, ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारे हा अंदाजित कटऑफ आहे. मागच्या वर्षीचा आपण ॲनालिसिस केलेला आहे, आणि त्यानुसारच इथे फॉर्म कमी गेल्यामुळे इथे कटऑफ थोडा कमी जाण्याची शक्यता आहे. त्यानुसारच आपण हा अंदाज घेतलेला आहे. यापेक्षा तुम्हाला 1-2 मार्क जरी कमी असतील तरी तुमचं इथे होऊ शकतं, कारण की हा एक अंदाज आहे, अजूनपर्यंत ऑफिशियल कटऑफ लागलेला नाही आहे. तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अभ्यासाला लागा, कारण की लवकरच या घटकाचासुद्धा पेपर होईल. कारण की इथचं ग्राउंडसुद्धा खतमच होत आलेलं आहे, संपत आलेलंच आहे. तर सर्वांनी व्यवस्थितरित्या जेवढे पण 7 तारखेपासून जे पेपर झाले आहे ते ॲनालिसिस करा. कोणत्या टॉपिकवर भर जातो आहे विचारणाऱ्याचा, तर त्यावर लक्ष द्या. आपला पॉईंट कुठे कमजोर जातो आहे तो त्याच्याकडे लक्ष द्या. तुमची नक्कीच यावर्षी तुमचे वर्दीचे स्वप्न पूर्ण होईल. धन्यवाद. ऑल द बेस्ट.